आरे कॉलनीमध्ये जो अबंडंट हॉटेल आहे ना, एक बाई एकदम विद्रूप परिस्थितीमध्ये एक गाऊन घातलेला आहे आणि अशी ओरडते आणि स्वतःचं डोकं आहे ना गाडीच्या बोनेटवरती आपटते धम, आणि डोळे असेच उघडे. ह्या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिक असू शकतात, त्यामुळे कृपया ना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे, अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. सो तुला सांगू, तो जो रॉयल पामचा जो पूर्ण परिसर आहे ना, तिकडे आमच्याबरोबर पण 2 गोष्टी झालेल्या. थँक्यू, मला ते आठवण आणून दिलीस, मी तर विसरलेलो या स्टोरी. तर रॉयल पाममध्ये आहे ना विलाज आहेत माहिती आहे. सो झालेलं कसं की आम्ही सगळे मित्र गेलेलो आहेत आणि आम्ही ओव्हरनाईट स्टेसाठी गेलेलो. मस्त पूल होते, 2 पूल, एक या साईडला एक या साईडला, आणि मोठा आम्ही विला घेतलेला. तर एक मध्ये एक हॉल होता, एक बेडरूम ह्या साईडला आहे आणि दुसरी बेडरूम ह्या साईडला आहे, असा आम्ही विला घेतलेला. तर तिकडे काय काय शो शायनिंग, फोटो काढतायत, हे करतात, मस्ती वगैरे सगळी एन्जॉय चालली. मग आम्ही मस्त तंदुरी चिकन वगैरे खाल्ली. झालं कसं ना की त्या सेम रात्री आमच्याबरोबर 2 प्रसंग घडले. तर आम्ही थोडे मित्र कंटाळलो. आम्ही बोलत, अरे यार बहुत है ना, कंटाळा आ रहा है, चल ना थोडा बाहेर जाके आते. तर आम्ही गाडींनी गेलेलो, बाकीचे सगळे बाईकने आलेले. तर बाकीचे लोक जे होते ना ते बोलले की 5-6 लोक बोलले की आपण एक काम करू, आपण थोडं राऊंड मारून येऊया. हे जे 4-5 लोक होते ते बोलले की नाही, आम्ही इकडेच थांबतो, तुम्ही जाऊन या. तर माझा मित्र आहे, त्यांनी ना इनोवा आणलेली. तर त्याच्या इनोवामध्ये बसलो आम्ही. लेजिट आम्ही त्या जे तू हॉटेल बोललास, आम्ही त्या परिसरात गेलो. आता माझा एक मित्र आहे, त्याची जाम फाटते, तो असं दाखवतो की डेअरिंग बाज आहे, ठीक आहे. तर त्यांनी म्हणजे त्या हॉटेलबद्दलच्या खूप स्टोरीज ऐकलेल्या. बोलला, अरे मनुष्य जगा आहे इधर क्यों इतना रा. आणि आमच्यात एवढी खास, आम्ही तिकडे 1:45 वाजता गेलेलो आहे. बरं, तिकडे वॉचमन सुद्धा नाही हाकलवायला यार. आम्ही उतरलो गाडीमधनं, लेजिट आम्ही तिकडचं परिसर वगैरे फिरतोय. आणि मी तर पहिल्यांदाच बघितलेलं ते हॉटेल. म्हणजे लांबून तर दिसतं रे ते, पण असं जवळून मी पहिल्यांदाच बघितलेलं. बोला, अरे ऐसी ओम शांती ओम का मेरे को ये सेट क्यों लग रहा है की इधर शांती प्रिय जली करके. आणि मी असं आपला टाइमपास मस्ती मजाक चालू आहे आमचा. तर मी बोला, चल यहाँ से निकलते, जैसे भी क्या है कुछ देखने लायक तो है, सुबह आते तो थोड़ा एक्सप्लोर करते, इधर अंधेरे में किधर जाएंगे, पता चलो कोई सीढ़ी वगैरह टूट गई रहेगी, गिर गया तो अपना पार्टी खराब हो जाएगा. तर मग निहालचीच मस्ती कि अरे इधर से ना नीचे से हम जाएंगे ना तो उधर से ना एक रस्ता है, शॉर्टकट नाही माहीत, पण तो बोलला की आपण असं फिरून जाऊ शकतो. आता आयडियली आम्ही ज्या रस्त्याने आलेलो तिकडेच आम्हाला परत जायचं होतं. आणि काय माहीत कुठला रस्ता सांगितला. तर रॉयल पाम जे विलाज आहेत ना, तशी एक सोसायटी पण आहे. अच्छा, रॉयल पाम्सची, ठीक आहे. तर आम्ही तिकडनं गेलो. ह्या साईडला आमच्या लेफ्ट साईडला पूर्ण सोसायटी आहे, त्याची बाउंड्री वॉल वगैरे आहे. त्याच्या ऑपोजिट डिरेक्शनला आहे ना सगळे गाड्या वगैरे लावलेल्या आहेत. लेजिट आम्ही 6च्या 6 लोकांनी, एक बाई एकदम विद्रूप परिस्थितीमध्ये, केस वेस अखेशे मोकळे आहेत, एक गाऊन घातलेला आहे आणि अशी ओरडते आणि स्वतःचं डोकं आहे ना गाडीच्या बोनेटवरती आपटते धम. म्हणजे एकदम बोलतात ना अशी किंचाळते जोर जोरात, आणि डोळे असेच उघडे. आम्ही बघितलं आणि बोले, क्या ये अशी का वागते, इसको कुछ हुआ है क्या. आणि रस्त्यावरती एक कुत्रा नाही, आणि ती बाई एवढं जोर जोर आपटते ना, म्हणजे लिटरली आवाज येतोय तिच्या ओरडण्याचा, रडण्याचा आणि त्याचं आपटायचा. तर एक मित्र बोलला, अरे रुकते, मदत करते. अरे बोलला, तू गप्प बस, वो औरत का हाल देखा तूने, ठीक आहे. आणि लेजिट सांगतोय तुला, आम्ही जस्ट हे झालं आमचं भाष्य की आम्ही चर्चा करतोय, थोडं पुढे गेलो ना, आवाज पण ना बाई गायब. म्हणजे अंधार पण नाही हा त्या रस्त्यावरती, कारण का इकडच्या ज्या लाईट्स आहेत त्याच्याने दिसतंय ना. मी पुढे बसलो आहे आणि जो मिडलमध्ये मिरर असतो ना, त्याच्याने पाठची सगळ्या गोष्टी दिसतात. आणि आम्ही जस्ट थोडं पुढे आलो आहे, म्हणजे 6-7 गाड्या पुढे आलो आहे.
तर ती बाई दिसायला पाहिजे आयडियली, गायब. ना आवाज, ना ती बाई, ना तो बँगिंगचा आवाज, काहीच नाही. जेव्हा आम्हाला ते रिअलाइज झालं, आम्ही जी गाडी पळवून निघालो आहे ना, म्हणजे आमच्या तर डोक्यात तेच की था क्या वो था क्या, मतलब क्या देखा हमने, आम्ही काय बघितलं काय. सगळ्यांची हवा टाईट, आम्हाला काहीच समजेना की काय झालं आमच्याबरोबर. आम्ही आलो, परत म्युझिक लावला, आम्ही तर विसरायचा प्रयत्न केलो. पण माझा आणि माझे अजून एक मित्र होता, आम्हाला आली झोप. मी बोलला की मी जाके सोता हूं. मी, माझा मित्र, आम्ही झोपलो आहे. ठीक आहे, म्हणजे मी, माझा मित्र मुस्तफा, अखिल, आम्ही तिघंही एका बेडवरती झोपलेलो आहे. आमची सगळी पार्टी चालू आहे, पूलमध्ये खेळत आहेत. आम्ही गाढ झोपलेलो आहे. निहाल आला आम्हाला बघायला, आणि निहालनी दुसऱ्या दिवशी सांगितलं की तो जसा आला ना, तो काहीतरी सामान काढायला गेला, आणि ज्या बेडरूममध्ये आम्ही झोपलेलो ना, त्या बेडरूमचा दरवाजा जोराला पडला, ठाक करणं. तो असा कावरा झाला की काय. मग तो ओरडायला लागला, अरे क्या फालतू का मजाक कर रहे हो तुम लोग ऐसे वैसे. मग तो बाहेर जाऊन शिवेगाळ करायला लागला, तुम लोगों की अक्कल है क्या. म्हणजे त्यांनी पण बघितलं तर त्याच्या ते मनात चालू होतं, ध्यानी चालू होतं की हे आपण असं बघितलं, हे करून ते करून. मग ते सगळे मस्करी करायला लागले की अरे कुछ भी नहीं है, किसी ने तो मस्ती किया रहेगा, ये वो. त्याच्यानंतर मग हे सगळे झोपलेले आहेत. कोण त्या बेडरूममध्ये झोपलेले आहेत, आमच्या बेडरूममध्ये आम्ही 6 लोक झोपलेले आहेत, 3 लोक जमिनीवरती गादे घालून झोपलेले आहेत, आणि दरवाजा लिटरली बंद केलेला आहे. आणि नॉक्स आले आहेत 3:30 वाजता, लेजिट ठाक ठाक ठाक, जोरात कोण बँग करतं ना. आणि निहालच उठला आणि शिवी घायला लागला, अरे तुम लोग को क्या है, मजाक मस्ती सूझ रहा है. तरी फटकन लगेच उघडला, म्हणजे नॉक आले 3, आणि विदिन 15-20 सेकंड्समध्ये त्यांनी दरवाजा उघडला, कोणच नाही. मग तो रागाने तिकडे गेला, त्याच्या दरवाजावरती लात मारली आणि शिवी घालायला लागला कि तुम लोगों को क्या है, मजाक समझ में नहीं आता क्या, ये कोई मजाक करने का टाइम है क्या, सोने तो दो. बोलते क्या हुआ तेरे को. तो बोलते इधर आके क्यों दरवाजा बजा रहे थे. तो बोलते पागल है क्या, तू इधर आके दरवाजा बजा के गया. तो बोला मैं अब भी आया हूँ. तो बोलता नहीं, 15 मिनट पहले तू ही बजा के गया ना. तो हम लोग ने सोचा निहाल अभी हम लोग के साथ मस्ती कर रहा है, इसलिए हम लोग ने इग्नोर किया. तो बोलते नहीं, मैं सोया था, हम लोग के दरवाजे पे नॉक आया है. बापरे, कोणतरी दरवाजा ठोकते. एक्झॅक्टली. आणि दोन्ही बेडरूम ऑपोजिट दिशेला होते, मध्ये हॉल होता. मग जेव्हा ह्या लोकांनी इन्फॉर्मेशन काढली, जो केअरटेकर होता ना, त्याला थोड़े पैसे दिले. तो बोलले इधर का क्या सीन है रे, दरवाजे बजते, कुछ हुआ तो है ना आप लोगों के साथ. नहीं, वो तो कॉमन है, वो रात को ऐसे कोई ना कोई दरवाजा बजा के जाता है. त्याने सांगितलं नाही. सो हे आमच्या बरोबर झालेलं.